हॅलो हॅलो टू माय वंडरफुल पीपल. आज आहे शिवजयंती आणि माझा कॅमेरा मी इकडे तिकडे फिरवते. आता आम्ही चाललो ऍक्च्युली आमच्या सोसायटीमध्ये जिथं वन सेकंड तिकडे मागे. सो आम्ही चाललोय आता आमच्या सोसायटीमध्ये जिथे शिवाजी महाराजांची जयंती सकाळी 5 वाजल्यापासून म्हणतात ना साजरी करतायत. आणि आता आम्ही तिकडे जॉईन व्हायला चाललोय. आम्ही जेवढं काय माझ्याकडनं जमेन तेवढं मी तुम्हाला लाईव्ह पण जॉईन करेन आणि तुम्हाला शॉर्ट म्हणजे कशी सेलिब्रेट करतायत. मला वाटतं ऑलरेडी झालेली आहे ती ऑलमोस्ट आहे की नाही रे भोसले, थोडीफार साजरी झालेलीच आहे. कारण सकाळची आरती झाली, देन पुन्हा सकाळचं म्हणजे ती मशाल जी होती ती बेलापूर किल्ल्यावरनं आणली आणि देन सकाळी 8:30 आणून त्या लोकांनी आरती घेतली शिवाजी महाराजांची. आणि आता ते जस्ट एक मिरवणूक काढणार आहेत. लेझिमचा वगैरे प्रोग्राम आहे, डान्स वगैरे काहीतरी वेशभूषा वगैरे लहान पोरांनी घेतलेलीच असेल. तर जेवढं काय असेल आपण कव्हर करू आणि होप तुम्हाला आवडेल व्हिडिओ. आमची अनंता टावरची जी काही पहिली शिवजयंती आहे ती तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि जर तुम्ही कोणी अनंता टावर मधून बघत असताल तर तुम्हाला समजेलच आम्ही पण आहोत आहे की नाही तिकडे. सो प्लीज आपण आता तिकडे डायरेक्टली व्हिडिओ. ऑलरेडी मला खूप वेळ झालेला आहे. मी सकाळचं काम आवरत बसले, पाणी नसल्यामुळे थोडंसं जरा जास्तीच मला वेळ झाला. आणि आता मी माझं कामावरून निघले, साडी वगैरे घातली, मला झेपत नव्हती तरी मी घातली. आता चला भेटूया डायरेक्टली तिकडे. जसं की तुम्ही बघितलं सगळीकडेच शिवजयंती साजरी होत होती आणि आम्ही निघालो इकडे आमची सोसायटीची शिवजयंती काउंटर करायला. जसं की तुम्ही बघताय क्राऊड तर ओव्हरवेल्मिंग होताच, पण त्या एवढ्या क्राऊडला त्या लोकांनी इतकं सुंदर प्रकारे हँडल केलेलं. पाणी वाटप असू द्या किंवा एवढ्या क्राऊडमध्ये चेंगराचेंगरी न होण्याची पूर्ण दक्षता ती लोक बाळगत होती. खरं सांगू अनपेक्षित होतं की इतकी छान जयंती हे लोकांनी पार पाडली. एवढ्या मोठ्या प्रमाणाच्या गर्दीला ह्या लोकांनी जेवणा आणि नाश्त्याचीही सोय करून ठेवलेली. ज्यांनी कोणी शिवजयंतीमध्ये आपले सहभाग आणि योगदान दिले असतील त्यांचे करावे तितके कौतुक आणि आभार कमीच आहेत. पुढे शिवजयंतीमध्ये जे काही कार्यक्रम साजरे करण्यात आले जसं की लेझिम पथक किंवा डान्स किंवा ही मिरवणूक देखील इकडे मी माझ्या छोट्याशा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. होप करते की तुम्हाला हा माझा छोटासा प्रयत्न आवडेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इथे व्हॉइस ओव्हर देण्याचं कारण म्हणजे इकडे मी जे काही कॅप्चर करते ते अलॉंग विथ द व्हिडिओ मी जे काही बोलले असते ते ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला जस्टिफाय करू शकले नसते, त्यामुळे मी माझा व्हॉइस ओव्हर दिला. हरकत नाही आहे. जे काही मी माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, होप करते तुम्हाला नक्की आवडेल. देन जस्ट एन्जॉय द व्हिडिओ.
बिल्डिंगचा पूर्ण राऊंड घेतल्यानंतर इकडे मात्र प्रत्येक बिल्डिंगमधून एक बाई औक्षण करायला पालखीचं पुढे येत होती. अरे तुमको शिवाजी महाराज तिकडे वो शिवा किसी औरत के ऊपर हाथ नहीं उठा सकता. अरे माझा राजा बाया नाचवणारा नव्हता, माझा राजा बाया वाचवणारा होता. औरंगजेबाने छळ केला होता. म्हणजे पहिल्या दिवशी नखं काढली, दुसऱ्या दिवशी अंगाची साल सोलली, 2 दिवसांनी ती साल आली म्हणजे खपली बसली की परत ती सोलायची. आपला साधा एक दगड लागला तरी आपण 2 दिवस रडत बसतो. तर संभाजी महाराजांनी आपल्यासाठी एवढं बलिदान दिलं. 4थ्या दिवशी आमच्यात ये, तुला मरण देत नाही म्हणजे तुम्हाला जिवंत सोडतो. पण नाही, ते फक्त आणि फक्त हिंदू धर्म जिवंत राहावा म्हणजे आज तुमच्या आमच्या डोक्यावर हा फेटा आहे, पांढरी टोपी आहे, ती फक्त आणि फक्त संभाजी महाराजांमुळेच आहे. तर त्यांचं जे मरण आहे ते आपल्याला जाणवलं पाहिजे, ते चित्तात कायम रुजलं पाहिजे. तर नंतर मग आम्ही शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष, काय लिहावे, शिवरायांची आठवावे. तर गुड मॉर्निंग गाईज. आम्ही कालचा व्लॉग आज एंड करतो बिकॉज ऑफ म्हणजे काल माझ्यामध्ये तर अजिबात
तुम्ही आता पण बघता मला अक्षरशः माझा गळा खवखवतोय, सर्दीने माझं डोकं जाम झाले, मला काही समजत नव्हतं. आणि तिकडे पण असं होतं ना की मला थांबायची इच्छा होती खूप, पण मला पण वॉशरूम भरपूर वेळ थांबलो आपण. 9:30 पर्यंत आम्ही थांबलो. आणि आम्ही जेवण वगैरे नाही केलं तिकडे. जेवणाचा म्हणजे रात्रीचा प्रोग्राम होता. लास्ट पर्यंत एंड पर्यंत राहिलो असतो ना तर जेवण वगैरे करून आलो असतो. पण नाही थर्ड की म्हणजे आता हे जरा जास्त एक्सटेंड होण्यापेक्षा, कारण मला सतत वॉशरूमला जावं लागतं, मला नाही कंट्रोल होत आता पहिल्यासारखं. त्यामुळे मग मी घरी निघून आले. जे मी पहिल्याच दुपारचं थोडंफार आहे की नाही बनवून ठेवून दिलेलं, तर तेच मी जेवलो. आणि मला अक्षरशः म्हणजे मला मी काय करत होते मला माहिती नाही. आणि रात्रभर माझी धड झोपही नाही झालेली, डोकं दुखतंय, सर्दीने पूर्ण नाक जाम झालंय. आणि अशा अवस्थेमध्ये काहीच घेऊ शकत नाही, ते जरा जास्ती म्हणजे म्हणतात ना टेरिबल पार्ट आहे. तर मला काहीच घेऊ शकत नाही. तर काय मला त्रास होतोय आता सध्या. आता आम्ही म्हणजे हा ब्लॉग एंड करण्याचं कारण आहे की तुम्हाला शिवजयंती कशी वाटली किंवा तुमचं तर काय त्याच्यावरती रिॲक्शन. आय डोंट नो की मी थोडेफार म्हणजे व्हिडिओज मध्ये मी माझा व्हॉइस ओव्हर पण दिलाय बिकॉज ऑफ द ओनली मला नाही वाटलं की क्राऊड मध्ये आम्ही काही जरी बोललो असलो इतका गोंधळ असतो. आणि आमच्या दोघांना कसं असतं, आम्हाला सतत तिथे बोलत होता की तू स्वतःकडे पण लक्ष दे, कारण पडण्या झडण्याची तेवढी शक्यता वाटत होती, है की नाही. तर त्यामुळे मग मी म्हटलं बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. फक्त व्हिडिओ करण्याच्या नादात आपण कदाचित कधीतरी आपल्याकडनं थोडाफार हळगर्जीपणा होऊन जातो. त्यामुळे मी विचार केला की आता आपण थोडंसं व्हॉइस ओव्हर दिलेला बरा एनिवे. आणि भरपूर आहे की नाही खूप म्हणजे म्हणतात ना खूप टायमापर्यंत खूप वेळपर्यंत चालू होता. आणि इतका सुंदर कार्यक्रम झाला ना, म्हणजे अनपेक्षित होतं खरं तर. जेवणाची सोय, पाण्याची सोय, नाश्त्याची सोय, आणि म्हणजे अनलिमिटेड होतं, काही हे नव्हतं, म्हणजे प्रत्येकाला देण्यात आलंय ते. आणि इतके छान म्हणजे म्हणतात ना ह्याच्यामध्ये बजेटमध्ये पण त्या लोकांनी, मला नाही माहिती की किती, म्हणजे आमच्याकडनं तर खूप म्हणजे म्हणतात ना आम्ही स्वइच्छेने खूप कमी दिलेले आम्ही लोकांनी, कॉन्ट्रीब्युशन खूप कमी होतं. बट स्टील त्या लोकांनी खूप छान म्हणजे म्हणतात ना कार्यक्रम पार पाडला. पहिलं वर्ष होतं ना, पहिलं वर्ष होतं, खूपच छान केलं. म्हणजे आता त्यांना आयडिया पण भेटली पुढच्या वर्षी काहीतरी नवीन करण्यासारखं. हो. आणि होप करते की आम्ही जर पुढच्या वर्षी तिथं असलो तर असणार ना. हो, म्हणजे असलो तर ते तेच होतं ना की असणार. आणि होप करते की म्हणजे आपण पैशाने आणि तेवढंच म्हणजे म्हणतात ना आपल्याला जे काही आपल्याच्याने जमेल एक कॉन्ट्रीब्युशन ऍज इन मध्ये कोणतेही कामं असेल ना आम्ही पण ते कॉन्ट्रीब्युट करू आमच्या परीने जेवढं आम्हाला जमेल तेवढं पुढच्या वर्षी बघू मग. आणि आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते. जास्त ट्यून विथ मी ओव्हर देअर इन द नेक्स्ट ब्लॉग. मी दाखवेनच तुम्हाला आजच्या दिवसामध्ये मी काय केलं आहे, माझा दवाखान्यातला दिवस कसा झालाय. इट्स 6 month आहे ना ऑफ द प्रेग्नन्सी. तर मी दाखवते काय काय होतं आणि काय काय. तर चालेल मग, बाय बाय.